संध्याकाळचा चहा वगैरे झाला, त्यानंतर आम्ही सर्वजण खाली फिरायला गेलो. त्यानंतर जसं बिल्डिंगच्या खाली उतरलो तसं दोघी बहिणींना मांजर दिसली. मांजर म्हणजे राधाला तर खूपच आवडते. मग त्या मांजरीचा पाठपुरावाच करू लागल्या. ती मांजर बिचारी कशी कशी धावत धावत जाऊन त्या गाडीच्या खाली जाऊन लपली. त्यानंतर मग राधा वाकून वाकून तिला बघत होती आणि तिला बाहेर येण्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. शेवटी त्यानंतर दोघी बहिणींनी तिला गाडीच्या खालून हकलवून काढली आणि ती निघाली बाहेर. त्यानंतर जशी ती बाहेर निघाली तशी या दोघी त्या मांजरीच्या पाठी पळू लागल्या. त्यानंतर मग बिचारी आपला जीव मुठीत धरला आणि तीसुद्धा पळाली. त्यानंतर मग आम्ही नाक्यावर गेलो आणि तिथे गेल्यावर उसाचा रस पिला. आणि राधाला तर उसाचा रस अतिप्रिय. मग राधाबरोबर आम्ही सर्वांनीसुद्धा तो उसाचा रस पिला. आणि राधा अशी उसाचा रस पीत बसली होती आणि पिता पिता अचानक तिचा बसली दोन्ही पायावर आणि तोलच गेला. ती धापकन पडली पण तिने स्वतःला सावरलं कसं आणि मग तिनं आपला उसाचा रस संपवला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि सकाळीच आजी मार्केटला गेली होती तेव्हा त्यांनी येताना राधाला छानपैकी मस्त ड्रेस आणला होता. मग तो ड्रेस घालून बघितला आणि मग घालून बघितल्यावर मॅडमना काय दरवेळेप्रमाणे नवीन कपडे घेतले की काढायचे नसतात. मग तिचं ते ड्रेसला काढायचं नव्हता. मग कसं तिला बळजबरी तो ड्रेस काढला. मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.